मित्रांनो, आपण डिजिटल टेक्निक्स या कार्यक्रमाच्या 5व्या भागात आहोत आणि ह्या भागात आपण लॉजिक गेट्सचा उपयोग करून गणित करायचा प्रयत्न करणार आहोत. आणि ह्या लॉजिक गेट्समध्ये 0 आणि 1 या व्यतिरिक्त आपल्याला काहीही हँडल करता येत नाही. त्यामुळे आपलं जे गणित असेल ते सुद्धा बायनरी गणित असेल. बरोबर? तर बायनरी गणित म्हणजे काय? 1 आणि 0च्या कॉम्बिनेशन्सपासून निर्माण होणारं गणित हे बायनरी गणित. आता आपण बघूया 0 आणि 1 म्हणजे झाला 1. 1 आणि 0 म्हणजे झाला 1. 1 आणि 1 म्हणजे काय झालं? सम झाला 0 आणि कॅरी झाला 1. इथे 1 + 1 2 होणार नाही, कारण ह्या सिस्टममध्ये 0 आणि 1 हे दोनच आयकॉन्स आहेत. आपल्या डेसिमल सिस्टममध्ये कसं असतं, 0 पासून 9 पर्यंत टोटल 10 आयकॉन्स असतात. त्यामुळे 5त 1 ॲड केला तर 6 नावाचा आयकॉन आपण समोर ठेवतो. 9च्या पुढे जर का 1 जोडला, ॲड केला, तर आपण काय म्हणतो? 9 + 1 म्हणजे 0 आणि 1 हा कॅरी जनरेट झाला इथे. का बरं? कारण 9च्या पुढे आपल्याकडे अंक नाहीत. त्यामुळे आपण म्हटलं की जर का ह्या पोझिशनवर एखादी वस्तू असेल तर त्याचं वेट 10 होईल. इथे 2 असेल तर व्हॅल्यू 20 होईल. 10 × 2. 3 असेल तर व्हॅल्यू 30 होईल. तर इथे वेट 10 आहे, इथे वेट 1 आहे. इथे जे काही असेल ते ॲज इट इज राहणार आहे. 0 असेल तर 0. समजा 11 असेल तर इथे वेट ह्याचं 1 आहे, त्यामुळे हा 1 आहे. इथे ह्याचं वेट 1 आहे, त्यामुळे हे 10 आहे. सॉरी, इथे ह्याचं वेट 10 आहे, ही संख्या 1 आहे, 10 1 10, त्यामुळे 10 + 1 11 असं झालेलं आहे. आता आपल्याला हे बघायचं आहे की हे आपण जेव्हा ए आणि बी नावाचे 2 अंक ॲड करतो तेव्हा एक तर सम निर्माण होतो आणि एक कॅरी निर्माण होतं. सम आणि कॅरी. आता इथे उदाहरणार्थ 9 + 1 0 हा सम, ह्याला आपण सम म्हणतो, आणि हा झाला कॅरी. आणि कॅरी आणि सम मिळून फायनल उत्तर, फायनल सम तयार होतो. हे डिजिट्स आहेत. 0 आणि 1 हे 2 डिजिट्स आहेत. डेसिमल सिस्टममध्ये 0 पासून 9 पर्यंत 10 डिजिट्स आहेत. या बायनरी सिस्टममध्ये, बायनरी का? कारण त्याला 2च व्हॅल्यू आहेत म्हणून. आणि डेसिमल का? त्यात 10 व्हॅल्यू किंवा 10 आयकॉन असतात म्हणून. ह्या बायनरी डिजिट्सना आपण म्हणतो बायनरी डिजिट्स. तर बायनरीचा बी आणि ITचा इट घेतला तर तयार होतं BIT. त्यामुळे बायनरी डिजिटला बिट म्हणण्याची पद्धत आहे, बिट. आणि समजा 8 बिट असतील, 8 डिजिट असतील बायनरीचे, तर आपण म्हणतो बाय 8. आणि त्याच्याकरता शब्द वापरतात ते बाय असं लिहितात, BYT. बाईट म्हणजे बाय 8, बाय 8. 8 हे जर का लंप्स घेतले तर बाय 8 म्हणून त्याला म्हणतो बाईट. असो, तर आता आपण इथे बघूया ए आणि बी आपले इनपुट्स आहेत. एस आणि सी काय असतील? समजा ए 0 असेल आणि बी 0 असेल तर सम काय असतील? 0 असेल. कॅरी काय असेल? 0 असेल. समजा 0 आणि 1 आहे तर सम काय असेल? 1, कॅरी 0. 1 आणि 0 असेल तर सम 1 आणि कॅरी 0. 1 आणि 1 असेल तर काय होईल? 1 आणि 1 असेल तर सम 0 आणि कॅरी 1. सम 0 आणि कॅरी 1. आता तुम्हाला जर का आठवत असेल अँड गेट. अँड गेटमध्ये काय असतं? जोपर्यंत दोन्ही इनपुट्स, म्हणजे जितक्या इनपुट्स आहेत तितक्या सगळ्या इनपुट जोपर्यंत 1 होत नाहीत तोपर्यंत अँड गेटचं आउटपुट 1 होत नाही. दोन्ही जेव्हा 1 होतात फक्त आणि फक्त तेव्हाच याचं आउटपुट, अँड गेटचं आउटपुट 1 होतं. अदरवाईज त्याचं आउटपुट 0 असतं. ह्याचा अर्थ कॅरी जो आहे तो ए आणि बीशी लॉजिकल अँड गेट केल्याने तयार होणार आहे. हा मी ए घेतला, हा बी घेतला आणि इथे अँड गेट लावलं तर मला इथे कॅरी मिळणार आहे. कळलं लक्षात? 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 हे ट्रूथ टेबल आहे अँड गेटचं. आता इथे काय बनतं? एस कसा येणार आहे आपल्याकडे? 0 0 0 0 1 1 1 0 1
इथपर्यंत आपल्याला असं वाटतं की अरे हे तर ऑर गेट आहे, पण असं नाही आहे. 1 1 1 नाही आहे, 1 1 0 आहे. दुसरे असं पण बघू शकतो की जेव्हा दोन्ही इनपुट सेम असतात तेव्हा आउटपुट 0 असतं. दोन्ही सेम आहेत तेव्हा आउटपुट 0 आहे, आणि दोन्ही जेव्हा वेगळे असतात तेव्हा आउटपुट 1 होतं. ह्याला आपण म्हणतो एक्सक्लुसिव्ह. एक्सक्लुसिव्ह कसं? जसा मी आहे तसा माझ्याजवळ बसलेला माणूस नसावा म्हणजे एक्सक्लुसिव्ह झालं. जसा मी आहे तसा माझ्याजवळचा माणूस नसेल त्याला म्हणतो एक्सक्लुसिव्ह. जसा मी आहे तसा माझ्याजवळ बसलेला माणूस नसावा म्हणजे एक्सक्लुसिव्ह. तर हे जे रिलेशनशिप आहे ते आपण थोडं आणखीन पडताळून बघूया. कोणतं रिलेशनशिप? हे रिलेशनशिप. आता ह्याची आधी आपण इक्वेशन लिहिली तर आपल्याला त्याचा ट्रूथ टेबल, त्याचा सिम्बॉलिकली आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. तर आधी आपण बुलियनची याची इक्वेशन लिहूया. ती कशी लिहायची? आपल्याला एवढंच बघायचं आहे की एस केव्हा केव्हा खरं आहे. इथे 1 आहे, इथे 1 आहे. खरं म्हणा किंवा 1 म्हणा, हो म्हणा. तर ह्या 2 सिच्युएशन्स आहेत. म्हणजे इथे पण हे 1 होतं आणि इथे पण हे 1 होतं. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हे आणि हे जेव्हा 1 असेल, हे खोटं असेल आणि हे खरं असेल तेव्हा हे 1 होतं. किंवा म्हणजे ऑर गेट, हे खरं असेल आणि हे खोटं असेल तेव्हाही हे खरं होतं. तर हे आणि ॲट द सेम टाईम हे, ह्याचा अर्थ इथे अँड गेट आलं. तर आपण लिहूया की ए जेव्हा 0 असेल अँड ॲट द सेम टाईम बी जेव्हा 1 असेल, किंवा ए जेव्हा 1 असेल आणि बी जेव्हा 0 असेल तेव्हा एस हा 1 असेल. हे असं आपलं गणित झालं. लक्षात हे कसं करायचं? मग आपण इम्प्लिमेंट करायचं. मी इथे घेतला ए आणि इथे घेतला बी आणि मला ए नॉट अँड बी हवं आहे. मग मी काय करणार? हा झाला ए नॉट आणि हा बी माझ्याकडे आहेच. तर मी हे आधी तयार करतो, ए नॉट अँड बी. तर इथे मला काय मिळणार? ए नॉट अँड बी. आता मला इथे हवं आहे ए आणि बी नॉट. ए माझ्याकडे ऑलरेडी आहे आणि बी नॉट मला हवं आहे. तर मी बी नॉट इथे नॉट गेट टाकेन तर बी नॉट तयार होईल. इथे मला मिळणार आहे ए अँड बी नॉट. तर मला ही वस्तू इथे मिळाली आणि ही वस्तू इथे मिळाली आणि दोन्हीच्यामध्ये ऑरचं चिन्ह आहे. म्हणून मी काय करणार? ऑर केलं आणि आउटपुट लावलं. तर हे आउटपुट एस असेल. सिम्पल. तर अशा प्रकारे आपण सम आणि कॅरी दोन्ही जनरेट करतो. आता आपल्याला दोन्ही वस्तू काय एकत्र ठेवायच्या असतील तर आपण कशा ठेवणार? मला लागणार आहे ए आणि बी लागणार आहे. तर ए मला इथे मिळेल आणि बी मला इथे मिळेल आणि दोन्हीचं अँड करायचं आहे. मी दुसरं काही करत नाही आहे. इथे जे लिहिलेलं आहे तेच मी इथे आणून मांडतो आहे. म्हणजे 1 पीस असा डायग्राम माझा तयार होईल. तर अशा प्रकारे हे ॲडिशन झालं. ए आणि बी सम जनरेट झाला आणि कॅरी आला. बरोबर? आता तुम्ही मला सांगा की ह्याला आपण आपल्याकडे समजा फक्त नॅन्ड गेट्स आहेत. तर नॅन्ड गेटनी हे कसं बनवायचं? नॅन्ड गेटनी हे 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 कसं बनवायचं? फक्त नॅन्ड गेट आहेत आणि इतर माझ्याकडे काहीही नाही आहे. तर रेफरन्स सोपा जावा म्हणून मी दाखवतो इथे. हे आपण कसं बनवतो? असं करतो. हे मागे आपण पाहिलं आहे मागच्या धड्यात. ए अँड बी आणि हे नॉट, हे नॅन्ड गेट आपल्याकडे आहे. दोन्ही इनपुट्स आपण एकत्र केले. इथे जर का ए असेल तर इथे पण ए असेल. ए अँड ए त्याचा नॉट म्हणजे एचा नॉट. अशा प्रकारे नॉट गेट आपण नॅन्डपासून बनवतो. आणि मी काय म्हटलं आहे, आपल्याकडे एका डब्यामध्ये भरपूर नॅन्ड गेट्स आहेत आणि नुसत्या त्या नॅन्ड गेट्सनी आपल्याला हे सगळंच्या सगळं इम्प्लिमेंट करायचं आहे. तर कसं करणार? तर हे झालं नॅन्डपासून बनले नॉट. आता नॅन्डपासून आपल्याला अँड बनवायचं. काय करायचं? हा नॅन्ड झाला. हे ए आणि बी आहे समजा.
ह्याच्या पुढे मी आणखीन एक नॉट गेट टाकला. तर इथे ए अँड बी आहे नॉट. पण त्याला इन्व्हर्ट केलं तर इथे येईल ए अँड बी नॉट नॉट म्हणजे ए अँड बी. तर अशा प्रकारे आपण नॉट गेटच्या मदतीने नॅन्ड गेटच्या मदतीने अँड गेट बनवलं. आता आपण बघूया की ऑर गेट कसं बनेल. बनवता येईल ऑर गेट. लेट्स सी. आता मी आधी घेतलं एक नॅन्ड गेट. हे झालं इन्व्हर्ट. इथे ए असेल तर इथे ए नॉट असेल. तसंच हे नॅन्ड घेतलं. इथे बी असेल तर इथे बी नॉट असेल. मग इथे मी परत एक नॅन्ड गेट घेतला. तर इथे मला काय मिळेल. इथे मला मिळेल इथे ए नॉट अँड बी नॉट. इथे ए नॉट अँड बी नॉट ह्याचं नॉट म्हणजे ए नॉट नॉट ऑर बी नॉट नॉट म्हणजे ए ऑर बी. तर आपण पाहतो की फक्त नॅन्ड गेट वापरून आपण नॉट बनवतो, आपण अँड बनवतो. फक्त नॅन्ड गेट वापरून आपण नॉट बनवतो, आपण अँड बनवतो आणि आपण ऑरसुद्धा बनवतो. चला, तर इथे आपल्याकडे हेच आहे. आपल्याला नॅन्ड हवं आहे, आपल्याला नॉट हवं आहे, तर असं बनवायचं नॉट. हे नॉट हवं आहे तर हे नॉट बनलं. अँड बनवायचं आहे ते असं बनवलं आणि ऑर बनवायचं आहे तर हे अशा प्रकारे बनवलं. आता आपण याचं इम्प्लिमेंटेशन दुसऱ्या पद्धतीने बघू शकतो. किंवा आज आपण इथेच थांबू. तुम्हाला मी एक्झरसाईज देतो. तुम्ही हे चित्र ह्यांच्या मदतीने तयार करून दाखवायचं. ही तुमची आजची छोटीशी एक्झरसाईज. ती केली तर हे सगळं तुमच्या डोक्यात बसेल, नाही तर तुमच्या डोक्यातून निघून जाईल. उद्या आपण ह्याची पुढची स्टेप बघू. ह्या स्टेपमध्ये काय राहिलं आहे. आपण जेव्हा समजा 1 ला 1 ॲड करतो तेव्हा काय होतं. इथे 0 येतो, कॅरी इथे 1 आला. इथे ह्या दोन्हीचा सम 0 आणि कॅरी 1 आला. तर ह्या कॅरीचा उपयोग ह्या सममध्ये आपण केलाच नाही. इथे कुठेही कॅरी इन अशी वस्तू नाही आहे. कॅरी आऊट आहे, बाहेर पडणारा कॅरी आहे. या दोन्हीच्यामुळे बाहेर पडणारा कॅरी आहे, पण ह्या कॅरीचा इथे कुठेही उपयोग केलेला नाही आहे. त्यामुळे आपल्याला 110 हे निर्माण करता येणार नाही आहे. आलं लक्षात. तर आता उद्या आपण बघू हे कसं करायचं. आणि ह्या ज्या ॲडिशन आहे, हा जो ॲडर आहे त्याला म्हणून हाफ ॲडर असं नाव आहे. हाफ ॲडर. कारण तो इनपुट म्हणून येणाऱ्या कॅरीचा उपयोग करत नाही, म्हणून त्याला हाफ ॲडर म्हणतात. फुल ॲडर म्हणजे तो ज्यात प्रिव्हियस कॅरीचा उपयोग करून नवीन कॅरी जनरेट करेल. तेव्हाच ते ॲडिशनचं प्रकरण संपतं, तेव्हाच ते पूर्ण होतं. तर मी आता इथेच थांबतो आहे. तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला ह्या संपूर्ण चित्राला यापासून निर्माण करायचं आहे. तर मित्रांनो, करा प्रयोग. थँक्यू.